दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांदेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दार. होम मिनिस्टर. रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, ज्या माऊलीला भेटणार आहोत, त्यांचं माहेरचं नाव आहे वर्षा शशिकुमार लोखंडे आणि सासरी गेल्यानंतरचं म्हणजे सासरचं नाव आहे सौ वर्षा हरिओम पुनियानी. तेव्हा आता कसं काय जमलं जाणून घेऊया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, मग आता मिस्टरांना हाक कशी मारता? काही नाही सुनो. काही नाही सुनो. म्हणजे कसं काय, त्यांना बोलवायचं असेल तर कसं बोलवता? या हो. अरे वा. या, स्वागत आहे तुमचं. बसा. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? नागपूरच्या. तुमचं बालपण? ॲक्च्युली बालपण तर माझा MP चा छिंदवाडा. अच्छा. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा मला ॲडमिशन घ्यायची होती तेव्हापासून नागपूरला. नागपूरला आले हां. तुम्ही. बरं, मला सांगा तुम्ही शाळेत असताना कशा होता? नटोरियस. हो का? हां. मग काय शाळेत, महाविद्यालयात समजा कोणी मस्करी केली तुमची तर काय करायचं तुम्ही? इग्नोर करायचो, पण आउट ऑफ लिमिट कोणी गेलं तर हां. मग त्याची खैर नाही. तुम्ही जीवच बाहेर काढली डायरेक्ट. माझ्या आयुष्याच्या शी हॅज टोल्ड एव्हरीथिंग. हो ना? एक लाईन में एका वाक्यात सगळं एका सांगून वाक्यात टाकलं. सर्व सांगितलं. पण तुम्ही असं कोणाला कधी पकडलंय असं? हां, म्हणजे एकदा कॉलेजमध्ये आठवतं मला, आम्ही कॉलेजमध्ये असताना माझे काही मैत्रिणी हॉस्टेलला राहायचे रविनगरलाच. तर तिथे बाजूच्या घरात काही कन्स्ट्रक्शन वर्क सुरू होता. तर तिथे जे वर्कर्स असतात काम करणारे ते त्यांनी काही म्हणजे वल्गर हरकत त्यांचं सुरू होतं. तर काही दिवस यांनी सहन केलं. मग एक दिवस असंच आम्ही बसलो होतो तर तेव्हा ती गोष्ट निघाली की ते खूप म्हणजे तिथे जाऊ नाही शकत आम्ही. तर आम्ही म्हटलं नाही, आता यांना तर काहीतरी करावं लागेल, असं नाही चालणार. मग आम्ही बाजूला गेलो त्यांच्या घरी कन्स्ट्रक्शनवरती सुरू होता. त्यांना म्हटलं की तुमच्याकडे वरती काम सुरू आहे, आम्हाला त्यांच्याशी भेटायचं आहे. त्यांना वाटलं असेल काही काम असेल म्हणून भेटणार असेल. गेलो आम्ही वरती तिथे. तर ते त्यांचं बघणं तिकडे सुरूच होता. म्हटलं काय बघताय तुम्ही तिकडे? तर ते एकदम असं काय बोलू, म्हटलं इकडे कोण होता याच्यातला? तर तिने ओळखलं, हा होता. आम्ही त्याला पकडलं, कॉलरच पकडून आणली. म्हटलं हा होता ना, मार याला. सगळेच्या सगळे पूर्ण 5-6 मुली त्याच्यावरती भिडलो चांगलं. काय सांगताय? काय जोरदार आहे. पण तुमची मग ओळख कुठली? ओळख तर आमची म्हणजे ॲक्च्युली आम्ही एका कॉलेजला आहे, एका डिपार्टमेंटला आहे. तर आहे म्हणजे आता? आताही आहे. बरं, We तुम्ही are काय colleagues. करता? आम्ही म्हणजे लेक्चरर आहे दोघी. ओके. हेसलप. आता तुम्ही सांगा कसं काय, मग कुठे भेटलात तुम्ही पहिल्यांदा? नाही भेटलो म्हणजे असं ओळख होती, पण तेव्हा म्हणजे मी खूप जास्त यांच्याशी इंटरॅक्ट नाही करायची, कारण की थोडेसे हे असे रागेट आणि थोडे असं वाटत होतं काय खडूस माणूस आहे हा. बोल काय म्हणजे असं, म्हणजे बाकी सगळ्यांशी खूप गप्पा मारायची, पण यांच्याशी अच्छा सर क्या काम करना है, हां ठीक आहे बस, म्हणजे तेवढा गुड म्हणजे तुम्ही मॉर्निंग जेव्हा सर हम निकल शिकवायला रहे हैं. आले तेव्हाची ओळख आहे तुमची, हां हां. आधीची नाही? नहीं. मग काय हो? सर एक्चुअली वर्षा की लाइफ में एक इंसिडेंस हुआ 2009 में. शी लॉस्ट हर फर्स्ट हस्बैंड, और उसके कुछ करीब साल भर बाद मेरे लाइफ में आई वॉज ऑल्सो मैरिड, और मेरे लाइफ में कुछ उतार चढ़ाव हुए और आई रोप्ड इनटू अ डिवोर्स, एंड इट वाज ऑल डेस्टिनी. शायद हम लोग की लाइफ में वो चीज़ नहीं लिखी थी, शायद ये लिखा था. उसके बाद करीब 6-8 महीने साल भर बाद हमारे डिपार्टमेंट के ही हमारे HODs, हमारे सब कलीग्स ने इसकी कुंडली मांगना शुरू कर दिया कि वर्षा की शादी हम करेंगे, कहीं कहीं हो जाएगी तो अच्छी बात है. तो दे वर ऑल महाराष्ट्रियंस एंड शी वाज फ्रॉम दैट बैकग्राउंड. तो
ये सब प्रोसेस हुआ और ये शुरुआत हुई। इसी बीच उस समय जो हमारे HOD थे रानाडे सर, उन्होंने मुझे एक दिन क्लब में लेके गए और ऐसे डिनर पे बोल दिया कि वाई डोंट यू थिंक अबाउट वर्षा। मैं कहा सर आप क्या बोल रहे हैं, शी इज़ 4 years एल्डर टू मी, और ये मेरे लिए सोचने वाली चीज़ भी नहीं है, और अगर मैं सोचता हूँ तो पता नहीं वो क्या सोचेगी। तो इट वॉज अ काइंड ऑफ शॉक टू मी दैट टाइम। बट जब हम लोग डिपार्टमेंट में थे, हम लोग आसपास करीब 15 स्टाफ मेंबर्स थे और सब साथ में कहीं जाते थे, कहीं मूव करते थे, तो हम दोनों वो अकेलापन महसूस करते थे। और ड्यूरिंग दैट प्रोसेस मैं कोई मैं एक डिस्टर्बेंस माइंड में चल रहा था, बहुत डिस्टर्बिंग फेज था मेरा। तो शी सपोर्टेड मी अ लॉट, और शायद वहाँ से एक इंटरनल फीलिंग डेवलप हुई। बट चैलेंज बहुत बड़ा था सर, क्योंकि उस समय दोनों बेटियों की एज थी, और सामाजिक दृष्टिकोण से अगर देखें तो बहुत कॉम्प्लिकेटेड मैटर था। मेरे लिए सबसे बड़ा चैलेंज हम दोनों के लिए था कि अगर बच्चे मानते हैं इस चीज़ को, या बच्चे एक्सेप्ट कर पाते हैं, तो ही हम इसमें आगे बढ़ेंगे, नहीं तो हम इसमें रिवर्स आ जाएंगे। तो मैंने तुम्हाला काय वाटतंय आता? मला ऑल ऑफ सडन त्यांनी एक दिवस येऊन बसले आणि मला म्हणाले की तुझी कुंडली हवी आहे आम्हाला. तर कुंडली कशाला सर? नाही तू दे, बघतोय आम्ही. मग ते भाभीचा पण मला फोन आला आणि त्यांनी म्हटलं की नाही वर्षा असं नाही होत, असं समोरचा विचार करावा लागतं आणि बघू आपण चांगला भेटला तरच करू असं काही सगळं. पण म्हटलं मला तेव्हा काळजी होती की माझ्या दोघी मुली, म्हणजे आता मोठी मुलगी तर माझी जवळपास 12-13 इयर्सची होती, आकांक्षा. तर मला असं वाटलं की नॉर्मली आपल्याकडे 25 इयर्समध्ये मुलींचं लग्न करतो आपण, तर ते एक 10-12 इयर्सच्या जी म्हणजे ती माझ्यासोबत राहणार, तेव्हा माझी ती वेळ फक्त ॲडजस्टमेंटमध्ये नको निघायला, की एक नवीन माणसाशी लग्न होईल माझा, तो कसा आहे, त्याला मी म्हणजे तो मला किती ॲक्सेप्ट करतो, माझ्या मुलींना किती ॲक्सेप्ट करतो, आणि समजा काही निगेटिव्ह झाला तर मग काय. तर ते सगळं विचार सुरू असताना मग हे लोकांनी जेव्हा असं माझ्या कानावर पडलं की यांच्याबद्दल पण यांना असं म्हटलं आहे की वर्षाबद्दल विचार करतो, तेव्हा ते एक थिंकिंग माझ्यात सुरू झाली की नाही बाकी बरोबर आहे, म्हणजे असं काही कोणी ओळखीचं असलं तरच मी विश्वास करू शकते. एकंदरीत परिस्थिती अशी होती, चॅलेंज होतं, हो ना. आणि मग किती वर्षापूर्वी तुम्ही लग्न केलं? आता 4 साल पूरे होने वाले हैं. 4 साल. मग घरून विरोध वगैरे? मुझे चीज़ कही गई कि ये एक्सेप्ट नहीं होगा. मैं भी समझ सकता हूँ कि सामाजिक दृष्टिकोण से शायद ये बहुत ही विपरीत परिस्थिति थी, और शायद मेरे माँ बाप ने भी सोचा होगा कि ये कुछ ऐसा डिसीजन जल्दबाजी में ना ले ले कि मैं निभा ना पाऊँ. तो वो कारण से उन्होंने मुझे एक वार्निंग दे दी, हम या ये. तो मैंने कहा नहीं, मैं एक बार धोखा खा चुका हूँ लाइफ में. मुझे लगता है वर्षा इज़ द पर्सन आई वॉन्टेड. तो आई वेंट अहेड. सभी का सहयोग रहा, सभी दोस्तों का, मित्रों का, हर तरह से सहयोग रहा. उस समय मैं बच्चों से जाके मिलने की कोशिश करता था. उस समय मैं 1 साल 1.25 साल जो टाइम था, मैंने बार बार कोशिश की कि हम बच्चों से मिलें, मैं इंटरेक्ट करूं. टू ऐड टू द खुशी, वो ऐसा हुआ कि बच्चों ने इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया. छोटी बेटी ऑफकोर्स थोड़ी छोटी थी उस समय, लेकिन इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया कि आज मैं इतना भी कह सकता हूँ आपको कि मेरे बच्चों से इतने रिलेशन है कि मम्मी को नहीं बताएंगे पर मुझे हर चीज़ बताएंगे. तुमच्या घरी कसं होतं? नाही माझ्याकडे माझे आईबाबांचा ॲक्च्युली सुरूपासून त्यांनी थोडं मला एक इंडिपेंडेंट, म्हणजे मोठी आहे मी घरात त्यामुळे पण, आणि त्यांनी पण हे आहे की अगदी म्हणजे मी जे म्हटलं एकदाच मी त्यांना सांगितलं की असं असं म्हणजे विचार करते, पण त्यांनी सेकंड एक क्वेश्चन नाही केला की तू करू शकशील का, असा एक क्वेश्चन मार्क पण नाही होता त्यांच्या. एक ओके तू जे करते ते ठीक आहे, जर तू विचार केला आहे तर ते अगदी बरोबर असेल आणि आम्ही तुझ्यासोबत आहे. व्हेरी गुड. या गप्पा आणि दोघांचाही एकमेकांवरती असलेला विश्वास आणि त्यातून जडलेलं हे नातं, हे उत्तम पद्धतीने टिकवून संपूर्ण दोन्ही कुटुंबांना आनंद देण्याचा प्रयत्न करतायत दोघेही. ते दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि याच टप्प्यावर हा पहिला खेळ कुठला तेही बघूया. एक चिठ्ठी उचला, बघूया कुठला खेळ आहे तुमच्यासाठी. आणि हा खेळ आहे काडेपेटीचा मनोरा रचायचा आहे. काडेपेटीचा मनोरा तुम्हाला उभा करायचा आहे. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये 200 रुपये असे वाढ होत जाणार. बघू किती उंच मनोरा तुम्ही रचणार. हा खेळ आहे, खेळ म्हणून बघूया. खेळा. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन.
1200, 1400, 1600, 1800, 2000, अभिनंदन. 2000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळेल. नमस्कार. नमस्कार. तुमची काय भावना आहे तर ती आम्हाला ऐकायची. दोघंही छान आहेत आणि दोघांनी आम्हाला आधी विचारलं होतं लग्नाच्या आधी काय करावं मॅडम, आम्ही काय करावं. मी म्हटलं तुम्ही तुमच्या मुलांचा आणि मुलींचा विचार घेऊन मगच पुढे जा. तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्याकडनं सगळं ओके आहे. तेव्हा म्हटलं तुम्ही काहीच हरकत नाही, आमचे तुम्हाला कायम आशीर्वाद राहतील. आशीर्वादच पाहिजे, बाकी काय. द्या मुलींकडे द्या. जसं मॅमने म्हटलं की त्यांनी जेव्हा मम्मी पप्पाने विचारलं त्यांना की अबाउट द मॅरेज, तर सगळ्यात पहिले जसं मॅमचं म्हणणं होतं की तुम्ही मुलांशी विचारा. तर तसं सगळ्यात पहिले मम्मीनी, मी मोठी आहे तर मला विचारलं होतं की असं आहे, सगळे म्हणतात आहे की अशा सिनॅरिओमध्ये असं खूप डिफिकल्ट असते सिंगल राहणं. तर तेव्हा मी पण माझ्यासाठी हे ॲक्सेप्टेबल नव्हतं, कारण की एकदम आपल्या फादरला लूज करणं, अजून त्याच्यानंतर ॲक्सेप्ट करणं, इट वॉज नॉट इझी. त्याच्यानंतर मग आम्ही पप्पांशी भेटलो, तेव्हा पण इट वॉज नॉट ॲक्सेप्टेबल. आम्ही हे पण विचार करायचो की स्कूलमध्ये फ्रेंड्स काय विचार करणार, काय आमचं होणार. पण मग त्याच्यानंतर जेव्हा मम्मी पप्पा आमच्याशी भेटायला लागले धीरे धीरे, मग तेव्हा आम्हाला कळलं की हे खरंच किती इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी असं राहणं, एकासोबत राहणं, पूर्ण फॅमिलीमध्ये राहणं. कुठे पण आम्ही फंक्शनमध्ये किंवा कुठे जायचो तिकडे सगळे फॅमिली राहायचे, आम्ही तिघंही राहायचो. तर इट वॉज डिफिकल्ट फॉर अस. मग त्याच्यानंतर आम्ही पप्पांशी धीरे धीरे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही ॲक्सेप्ट केलं त्यांना. अजून असं नाही आहे की मॅरेजच्या नंतरही प्रॉब्लेम्स नाही झाले, कारण ते बर्थपासून पंजाबी फॅमिलीमध्ये, आम्ही मराठी फॅमिलीमध्ये, आमचं खूप काही डिफरंट आहे. पण या वर्षात आम्ही खूप प्रोग्रेस केलं आहे की आम्ही कसं ॲडजस्ट झालो एक दुसऱ्याबरोबर. अजून असं नाही आहे की प्रॉब्लेम्स नाही झाली, खूप प्रॉब्लेम झाली, पण आम्ही ते पूर्ण ओव्हरकम केलं, ॲडजस्ट केलं. असून आता आम्ही वी आर व्हेरी हॅपी फॅमिली. व्हेरी नाईस. किती छान. आता कसं वाटतं तुम्हाला? छान, खूप चांगलं वाटतं. हो ना? पप्पा खूप सपोर्ट करतात, मम्मी पण खूप सपोर्ट करते. हो. जो पण पाहिजे राहते ते सगळं देतात. हो, शॉपिंग खूप करतात. क्या बात आहे. त्यांना बरं महत्त्वाचं त्यांनी छान सांगितलं, शॉपिंग मात्र भरपूर करा. खूप छान. असेच आनंदात राहा, हसत राहा. तुमच्या घरून स्वीकारलं की पुढे काय झालं? आजपर्यंत नहीं स्वीकारला. नाही ना? हमने कोशिश बहुत की, वर्षा ने भी की, मैंने भी की और अभी भी करेंगे. वो सपोर्ट करें या ना करें, आज सुबह उठ के पहला नाम उनका ही लेता हूँ. आज उनके ही कारण यहाँ खड़ा हूँ. तो शायद इसी कारण मैं आज एक हिस्सा बन सका हूँ वर्षा की लाइफ का, और उन बच्चों को एक्सेप्ट कर सका हूँ. जिस दिन वो एक मुंडी हिला के हाँ कहेंगे, हम दोनों नतमस्तक होकर उनके चरणों में गिर जाएंगे. नाही, तेही होईल. आणि तुम्हीही सगळे खूप एकमेकांचा आदर करता आहात, तो जास्त महत्त्वाचा आहे. हा आदर असाच कायम ठेवा. या टप्प्यावरती, या खेळात काय होणार ते पहिलं आव्हान. हा चित्रपट, याचा अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हिंदी चित्रपट आहे. हां, वेळ सुरू झाली. सांगा, चित्रपट सांगा. अभिनंदन. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू तुमची. दुसरं आव्हान कुठलं आहे बघूया. हिंदी गाणं आहे. गाणं म्हणा ना.
झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. तिसरं आव्हान. बघूया आता काय मुहावरा येतो की म्हण येते. मुहावरा न बोलता करायचंय असंच पाहिजे तुम्हाला. अशीच म्हण आहे. अभिनंदन. म्हणून म्हटलं बरोबर आला की नाही उखाणा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्या दोघांचे, तुम्हा दोघांचं आहे. तर आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्या. जसं माझी मुलीनी म्हटलं शॉपिंग, ते तर कंटिन्यू ठेवायची. ती बंद आहे, दुकान बंद करू नका. गाणे बंद करू नका. एक दुसरे थोडा फोनचा वापर कमी करायचा. काम से सर, काम से, और कुछ गड़बड़ नहीं. आम्ही कुठं काय म्हटलं गडबड. पण जरा फोनचा वापर कमी करा, त्याच्यामुळे तुमचा ताण वाढतोय, बाकी काही नाही, अशी काळजी आहे. तिसरी एकदम कशावरती रिॲक्ट नाही करायचा, थोडा विचार करायचा आणि मग रिॲक्ट करायचा. काय पण नक्की या 3 गोष्टींचं पालन करा, कारण सुखी संसारासाठी याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या 3 एक्सपेक्टेशन्स. स्वादिष्ट खाना खिलाती है और खिलाते रहे. कढई बरोबर आली आहे तुम्हाला. दूसरा, थोड़ा डांटना कम कर दे. और तीसरा, काय हो, थोडा मान्य? म्हणजे सकाळची एक डाट कमी करू. कमेंट करून द्या. आणि तिसरा, जब भी मैं कोई परेशानी लेके आऊँ जो ये करती है, मैं इसके कंधे पे सर रख के सो सकूँ, रो सकूँ, अपनी बात कह सकूँ. ये एक्सपेक्टेशन मेरी इससे है ज़िंदगी भर के लिए. म्हणून रोज तक्रारी घेऊन येऊ नका. बरं, आज धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला आणि क्षमा मागायची असेल तर कुणाची? थँक्स करायचं आहे मला हे सगळे लोकांना ज्यांनी खूप एक इम्पॉर्टंट माझ्या जीवनात सगळ्यांचाच एक आपला एक रोल आहे. आणि सॉरी पण म्हणते की कधी चुकून काही डिसिजन्स आय डोंट नो रॉंग तर नाही म्हणता येत, पण कधी काही हर्ट झाला असेल. आणि यांच्यापैकी अजून जे माझे बाकीचे फ्रेंड्स आहे किंवा माझे नातेवाईक आहे त्यांना सॉरी की आम्ही त्यांनासुद्धा घेऊन आपले जीवनात चालणार, आमची इच्छा अशी नेहमी आहे. पण एक विश्वासही आहे की कधी ना कधी जुळतील असते. व्हेरी गुड. तुम्ही? थैंक्स बोलने की बात कहेंगे तो सबसे पहले बच्चियों को, सोनालिशा को, क्योंकि इनके बिना मैं अधूरा रहता. उसके बाद हमारे कई मित्र, अलाद सर, रानडे सर, अंजनकर सर, ये सभी जो लोग मित्रगण जिन्होंने हमें सपोर्ट किया अलग अलग समय पर, अलग अलग तरीके से, और इन सब का सहयोग ही मुझे आज यहाँ लेके आया है. और मेरी ज़िंदगी में ये मैं वर्ड कह पा रहा हूँ कि मेरी फैमिली इज़ अ हैप्पी फैमिली. सॉरी. सॉरी ऑफ कोर्स जिन जिन को हर्ट हुआ होगा उन सबको सॉरी पहले तो, लेकिन स्पेशल सॉरी टू माय फादर स्पेशली. मैंने उनके सामने हर चीज़ सामने खुली रखी आज तक ज़िंदगी में, और अभी भी रखी. अगर उन्हें ये चीज़ हर्ट हुई है या ये मेरा तरीका हर्ट हुआ होगा तो उसके लिए बहुत बहुत सॉरी पापा. मम्मी को बहुत बड़ा सॉरी कि अगर मैंने सोचा कि आप लोग मुझे घर से जो निकाल रहे हैं वो मेरी टेस्ट लेने के लिए निकाल रहे हैं. मुझे ऐसा बार बार लगा और सबने ये कहा कि बेटा कोई बात नहीं, पापा मम्मी नाराज़ हैं, तुम अपनी ज़िंदगी चला के दिखाओ, वो तुम्हारे साथ आ जाएंगे. लेकिन इट्स नाउ ऑलमोस्ट 4 years आफ्टर माई मैरिज एंड 5 years मैं घर से बाहर निकला हूँ. मैं हाथ जोड़ के पापा मम्मी और मेरी सिस्टर को सॉरी बोलना चाहूँगा. और कोई ऐसा इंसान जिसे ये हर्ट हुआ होगा, लेकिन मैं आपको इतना विश्वास दिलाना चाहूँगा कि अगर आप खुले मन से एक बार विचार करें और एक बार सोचें तो वर्षा, सोनल और ईशा आज आपके लिए बेस्ट बहू और बेस्ट पोतियाँ होंगी. बस मैं उस दिन का वेट करूँगा. एक थैंक्स मुझे इनको करना है क्योंकि इन्होंने समाज के सामने एक बहुत बड़ा एग्जाम्पल सेट किया है. जो इन्होंने आज हम लोगों को जो यहाँ तक लेके आए हैं, बहुत बड़ा एक एग्जाम्पल सेट किया है इन्होंने. इसके लिए थँक्स करना चाहते. बघा ना आता कशी सिच्युएशन आहे. या सिच्युएशनला जर बघितलं तर एकीकडे आईबाबांचं प्रेम कुठेतरी मुलगा मिस करतोय आणि त्याचबरोबर मुलींना आईबाबा बनून भरभरून प्रेम देतोय.
बायकोच्या प्रती प्रेम, वडिलाचं कर्तव्य, मुलगा, शेवटी माणूस, या सगळ्यामध्ये असलेला एक उत्तम माणूस डोकावत असतो. मग त्याचं भडकणं, त्याचं रागावणं, हे सगळं कलाकालांनी आलंच. हे सगळं आपण अनुभवतो आहोत. हसत राहा, आनंदात राहा आणि एकमेकाची मनं दुखावणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्या. आपण घेऊया असं म्हणून झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. खरंच वहिनी, तुम्ही सगळ्यात शेवटच्या टप्प्यावरती जेव्हा म्हणालात की माझे मनापासून धन्यवाद त्यांना, कारण मुलींसाठी हरवलेलं हरपलेलं वडिलांचं ते छत्र आपलं घर बाजूला सारून यांनी अगदी खंबीरपणे या दोघींना मिळवून दिलं. आणि आता बघा ना कसं छान कुटुंब दिसतंय. हेच महत्त्वाचं आहे, याच आठवणी आहेत. वैदींना देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. हसत राहा, आनंद. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात नागपूरमध्येच. नमस्कार.